क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणेह लोकींचा व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. प्रस्तुत सेवेस घेतलेला अभंग संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला जीवनामध्ये विचाराद्वारे स्वतःचं परिवर्तन करायचं आहे, संतांच्या संगतीचा सहवास करायचा आहे आणि ह्याच देहामध्ये स्वतःचा मोक्ष मिळवून घ्यायचा आहे, असा संदेश अभंगामध्ये तुकोबारायांनी सार अर्थस्वरूपामध्ये आपणास दिलेला आहे. अभंगाच्या सविस्तर अर्थाकडे जाण्यापूर्वी आपल्याला अभंगाचं मूळ गाभा लक्षात घ्यायचा आहे. तुकोबाराय आपल्याला या अभंगात सांगतायत की आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, परंतु डायरेक्ट मोक्ष तुम्हाला भेटणार नाहीये. त्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया तुम्हाला करायच्या आहेत. त्यामधली सगळ्यात महत्वाची पहिल्या ओळीतली प्रक्रिया म्हणजे कुठली? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी आपल्याला विचार करायचा आहे. महत्वाची गोष्ट आहे, विचार करायचा आहे. आपण मुळात जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचा जास्त विचार करत नाही आणि त्यामुळे आपली फसगत होते. म्हणून तुकोबारायांमध्ये तुम्ही विचार करा, सावध व्हा. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये विचार करायला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही. मग विचार कसा करा? आता विचारामध्ये एक खूप मोठं चिंतन होऊ शकतं, कारण विचारच ही एवढी प्रभावी शक्ती आपल्या मानवी जीवनामध्ये भगवंताने आपल्याला दिलेली आहे की त्या शक्तीद्वारेच आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. एव्हा मी म्हणेन आपण भगवंतच होऊ शकतो. एवढी सुंदर शक्ती भगवंताने आपल्याला दिली आहे आणि ती शक्तीचा वापर करून आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. पण गंमत अशी आहे, प्रत्येक जणाकडे ती शक्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या शक्तीकडे कोणी फारसं लक्ष देऊन पाहत नाही, कारण विचाराकडे कोणी पाहत नाही आणि कोणाला असं वाटतही नाही की आपले विचार मनामध्ये काय चालले आहेत आणि आपण त्या विचाराकडे पाहावं. मला तरी वाटत नसेल की कोणी आपल्या विचाराकडे संध्याकाळी 5 मिनिटं किंवा सकाळी 5 मिनिटं असं विचार करत असेल की माझे विचार मनामध्ये काय चालू आहे, याबद्दल मी काय विचार करतो आहे, असं विचाराबद्दल मनामध्ये विचार करत असेल. असा क्वचितच एखादा विरळ असेल. मग तुकोबार आपल्याला ते सांगतायत की आपल्याला जीवनामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. कुठला? भगवत प्राप्तीचा. बरं, विचार भगवत प्राप्तीचा करायच्या अगोदर आपल्या त्याच्या अडचणी येणारे अनंत विचार आहेत, ते आपल्याला टाळायचे आहेत. कारण 90,000 विचार आपल्या डोक्यामध्ये सातत्याने येत असतात. कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. एक ढोबळ आकडा शास्त्रज्ञ लोकांनी एक सांगितलेला आहे की 90,000 जनरली 2-3 हजार मागे पुढे अशा हिशोबाने 90,000 जवळपास विचार आपल्या डोक्यामध्ये 24 तासामध्ये येत असतात. आता त्या 24 तासामध्ये येणारे 90,000 विचारांपैकी 88,000 ते 89,000 विचार हे नकारात्मक असतात. लक्षात घ्या, 88,000 ते 89,000 विचार हे आपल्या डोक्यामध्ये येणारे नकारात्मक असतात. नकारात्मक म्हणजे कोणाविषयी चांगले भाव नसणारे विचार, दुसऱ्याविषयी नसणारे, स्वतःविषयी नसणारे, स्वतःविषयी नकारात्मक असणारे आणि दुसऱ्याविषयी नकारात्मक असणारे असले विचार 89,000 म्हणजे 90% जवळपास विचार आपल्या डोक्यामध्ये नकारात येत असतात. त्याचे कारण आहेत, त्या कारणांचा अभ्यासही आपण करूया. परंतु त्याआधी तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की तुकोबारायांनी आपल्याला जो विचार करायला सांगितलाय तो विचार कुठला आहे? तो विचार आहे परमानंदाचा, परमात्मा प्राप्तीचा. तो विचार करण्याआधी आपल्यामध्ये विचारांची प्रकारची शृंखला तुमच्या समोर येईल आणि त्या विचाराच्या प्रकारच्या शृंखलेमध्ये वर्णन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की विचार 4 प्रकारामध्ये आपल्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होतात.
पहिला विचार, नकारात्मक विचाराचे प्रकार आपण पाहूया आणि त्या नकारात्मक विचारातून आपल्याला सकारात्मक विचार याचा कशा पद्धतीने येतात याचा अभ्यास करूया. पहिल्यांदा समजून घ्या सगळेजण की तुम्ही इथे सगळेजण या सप्ताहाच्या मंडपामध्ये बसलेले आहात आणि सप्ताहाच्या मंडपामध्ये बसल्यानंतर प्रत्येका इथं सभा मंडपामध्ये येण्याच्या अगोदर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक विचार आला होता आणि त्या विचाराला घेऊन तुम्ही इथे आलात, बरोबर की नाही? एक विचार आला होता की आज महाराजाचं कीर्तन ऐकायला आपल्याला मंदिरापाशी जायचं आहे आणि त्या मंदिराच्या सभामंडपात आपल्याला बसून कीर्तन ऐकायचं आहे, असा तुमच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्या विचाराला मनामध्ये ठेवून तुम्ही तुमच्या शरीराला घेऊन इथे आलात. अगदी बरोबर आहे? इथपर्यंत समजलं? आता लक्षात घ्या, हे विचार आपल्या सॉफ्टवेअरचं काम करतं. आपल्या शरीरामध्ये सॉफ्टवेअर असणारं विचार हे अतिशय मोठं प्रोग्रामिंगचं सॉफ्टवेअर. आता पहा, विचार माणसाला कृती करायला भाग पाडतात. मग विचार येतात हे फक्त आपल्या लक्षात आले पाहिजे की आपल्या डोक्यामध्ये आता कुठले विचार चालू आहेत, यासाठी येणारे कुठले विचार टाळायचे हे आधी आपल्याला शिकायचं आहे. पहिल्या विचारामध्ये आपल्याकडे येतोय दांभिक विचार. दांभिक विचार म्हणजे काय? दंभ म्हणजे नसणं ते दाखवणं. दंभ म्हणजे काय? दांभिकपणा म्हणतो आपण दांभिकपणा. नसणं ते दाखवणं म्हणजे दांभिकपणा. तर दांभिकपणाचा पहिला विचार आपल्यामध्ये डोक्यामध्ये येत असतो की बऱ्याचशा लोकांना आपण आहोत त्यापेक्षा जास्त दाखवायची सवय असते. की जसं की एखाद्या खूप साधारण परिस्थितीला जरी असला तरी एखाद्या लग्न कार्यक्रमामध्ये जर गेला तर त्याला असं वाटतं की मी खूप श्रीमंत आहे असं फिलिंग करावं, कपडे चांगले घालावे, जरा मोठ्या मोठ्या लोकांत बसावं, असं त्याची एक मनोधरण असते. याला म्हणतात दांभिक विचाराची विचारसरणी. ही प्रत्येकाच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतेच. आता काही तर सप्त्यामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत. हे प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करतात, पण काही कार्यकर्ते असे तुमच्याकडे नाही बरं का. आमच्या काही कार्यक्रमामध्ये मी अगोदर गेले होतो, त्या ठिकाणी काही तसे होते लोक. इथं तुमच्याकडे बिलकुल कोणी नाहीये. तिथं असे लोक होते की ते काम करणारे मोजकेच पण सांगणारे अधिक. की जसं की सप्त्याचा हाच प्रमुख आहे आणि याच्याशिवाय सप्ताह होऊच शकत नाही, अशा आविर्भावात राहणार आहे. याला म्हणायचं दांभिक लोक, दांभिक विचारसरणीची लोक. आणखी एक उदाहरण आपण दांभिक देऊ तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ते समजेल. दोन पती पत्नी खेड्यातले होते, तरुण होते आणि तरुणपणामध्ये शहरामध्ये कामासाठी गेले. आता कामासाठी गेले असताना तिथे काम करायला गेले आणि काम करायला गेले असताना एक छोटासा उद्योग करावा असं त्यांना वाटलं की बाबा आपण शहरामध्ये आलोत, पण एक असं आपण काहीतरी करू, आपण तरुण आहोत, आणखी 10-20 वर्षामध्ये असं एखादं छोटंसं उद्योग उभारू की जेणेकरून आपलं त्या उद्योगाचं मोठं रूपांतर होईल. या आशेनं दोघं जण पती पत्नी एका शहरामध्ये कामासाठी गेले, उद्योगाच्या शोधात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी छोटासा एक लघु उद्योग, कुटीर उद्योग आपला सुरू केला. काहीतरी बनवून विकायचं. दोघांनी आपलं उपजीविकेचे साधन म्हणून ते करायला लागले. उद्योग चांगला चालायला लागला. उद्योगाची भरभराट झाली. 2-4 वर्षामध्ये लखपती झाले. 10 वर्षात करोडपती झाले. प्रगती झाली. चांगल्या कॉलनीत राहायला गेले. मोठ्या कॉलनीत आता दबदबा झाला, प्रसिद्धी झाली, उद्योजक म्हणून मोठे झाले आणि मोठ्या VIP लोकांच्या घरांच्या शेजारी यांनी घर घेतलं. आता कॉलनी VIP लोकांची होती. कोणी मोठे व्यावसायिक होते, कोणी विविध क्षेत्रामध्ये असणारे नोकरदार होते, कोणी विविध क्षेत्रामध्ये डॉक्टरेट असणारे, डॉक्टर, PhD, MBBS, IT अशा पद्धतीच्या लोकांची ती कॉलनी होती. आणि त्या कॉलनीच्या लोकांमध्ये हे राहायला गेलं जोडपं. तिथे त्यांनी तिथं घर घेतलं. काही दिवस घरामध्ये राहिले. घरामध्ये राहिल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की सगळ्या लोकांच्या घराच्या समोर पाट्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पाट्यावरती सुंदर असं नाव लिहिलं आहे. प्रत्येकाच्या पाट्यावर नाव लिहिलेलं आहे. कुठलं नाव? कोणाच्या लिहिलेलं आहे? डॉक्टर सुरवसे, MBBS MD, डॉक्टर चौघडे, MS सर्जन, MBA, BTech, MTech, PhD, MPhil, IIT,
अशा विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी राहत होता. सगळ्यांच्या पाट्या, मोठमोठे शिक्षण, हे सगळ्यांचे शिक्षण पाहून यांना असं वाटलं आपणही आपल्या घरासमोर पाटी लावावी. पण पाटी काय लावा? बायकोचं नाव होतं माधुरी आणि याचं होतं बंडू. याचा सुतारकीचा व्यवसाय गावाकडे, म्हणून याला बंडू सुतार म्हणायचे आणि तिला माधुरी म्हणायचे. प्रेमाने हा माधुरी म्हणायचा. आता काय लिहावं काय समजेनच आलं पाटीवर. मग हा थोडी शक्कल लावली. म्हणे आपण मी पाटी बनवतो, तू काळजी करू नको, आपलं स्टेटस सांभाळलं जाईल. तो गेला आणि त्यांनी पाटी बनवून आणली. वरच्या पाटीवर लिहिलं PHMD आणि त्याच्या खालीच लिहिलं PWBS. वरच्या भागात लिहिलंय PHMD आणि त्याच्या पुढे नाव लिहिलंय माधुरी आणि PWBS याच्या खाली नाव लिहिलंय बंडू. आता एक जण आला आणि विचारलं, म्हणे बंडू तात्या गावाकडला आला. मी विचारलं, बंडू तात्या म्हणे तुम्ही ज्या पाट्या लावल्या घरासमोर याचा काय अर्थ आहे हो? बंडू तात्या म्हटले, अरे काय नाही, तुला समजणार, चुप बस, आतली गोष्टी कोणाला सांगू नको. ते म्हणजे तात्या सांगा ना काय, ते काय सांगा ना होता त्या. ते म्हणजे अरे चुप बस ना, तुला सांगितलं ना आतला मामला आहे, शांत राह. नाही पण तात्या सांगा ना. म्हणजे सगळ्यांच्या लोकांच्या पाट्यावर नाव पाहिले वेगवेगळे. तुमची डिग्री कधी घेतली तुम्ही? तात्या सांगायचं एकदा. बंडू तात्या म्हणजे बंडू उतार जो होता गावाकडून आलेला, तो त्याला म्हणाला, तू चुप बस, मी सांगतो तुला, ह्यातली गोष्ट आहे. अरे इथं सगळ्या लोकांच्या म्हणे पाट्या मोठमोठ्या शिक्षणाची आहे आणि हिचं शिक्षण दुसरी आहे आणि हिचं शिक्षण म्हणे पहिली. आता आम्ही आलो खेड्यातून म्हणे, बाबा खेड्यातून आलो तर शिक्षण कमी, पण आम्हाला उद्योग भेटला, उद्योगाने आम्ही मोठे झालो, श्रीमंत झालो, श्रीमंतीच्या कॉलनीत राहायला आलो. इथं सगळ्या लोकांच्या पाट्या पाहिल्या तर सगळ्याच्या पाट्यावर उच्च विभूषित पदव्या होत्या आणि माझ्याकडे काहीच पदवी नाही. माझ्या बायकोला मला वाईट वाटलं, काय लिहावं त्या पाट्यावर हे समजेना. आणि सगळ्याच्या घरासमोर पाट्या कंपल्सरी होत्या. मग मला काय समजेना बाबा काय लिहावं म्हणून मी त्या पाट्यावर नाव लिहिलं म्हणे बाबा, पण ही कोणाला सांगू नको म्हणे. ते गावाकडलं पोट्ट म्हणलं. बंडू तात्याचं अर्थ सांगा बरं काय मला. बंडू तात्या म्हटले, तुझ्याशिवाय कोणाला सांगितला नाही आणि तू कोणाला सांगू नको. मी माझं सगळं पणाला लावून तुला सांगायलो, काय हरकत नाही तात्या, सांगा मला. PHMD याचा अर्थ आहे म्हणे परमनंट हजबंड ऑफ माधुरी. वा रे वा तात्या. आणि PWBS चा अर्थ तात्या, तो म्हणे PWBS चा अर्थ आहे परमनंट वाईफ ऑफ बंडू सुतार. वा तात्या, तुमचं सगळंच म्हणे भारी. तुम्ही परमनंट, तुमची बायको परमनंट, तुम्ही चांगलेच पक्के म्हणे आणि आम्हाला लागले पकावायला. प्रसंग संपला. या प्रसंगामध्ये काय झालंय, बंडू सुतारांनी स्वतःचा नावलौकिक किंवा स्वतःची इमेज वाढवण्यासाठी जे कृत्य केलं त्याला म्हणायचं दंभ. त्याच्या मागे जो विचार आहे तो आहे दांभिक विचार. आणि हा दांभिक विचार आपल्याला सोडून द्यायचा, करायचा नाहीये. बहुतांश व्यक्तीच्या मनामध्ये अशी अभिलाषा होते की आपण श्रीमंती प्रदर्शन करावं, आपण कुठेतरी सगळ्यापेक्षा मोठे आहोत अशी वृत्ती दाखवावी. ह्या गोष्टीच्या आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी अशी माणसाला इच्छा तयार होते की ह्या गोष्टी आपण कराव्यात, परंतु त्या योग्य नसतात. तो विचार योग्य नसतो. म्हणून आपल्या मनामधला दांभिक विचार आपल्याला काढता आले पाहिजे बरं का. दांभिक विचार आपल्या प्रगतीस आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीस
खूप घातक आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, अशा दांभिक विचारापासून तुम्हाला जपायचं आहे. अशा दांभिक विचार आला की तुम्हाला सावध व्हायचं आहे की मला ह्या दंभामध्ये अडकायचं नाही आहे.